कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित प्रकरणात विद्यमान खासदार निलेश लंके यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नगर जिल्ह्यातील न्यायालयाने या प्रकरणातील खासदार निलेश लंके यांच्यासह सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. सन 2023 मध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नगर पुणे महामार्गावर सुपा चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांवर न्यायालयाने आज स्पष्ट शब्दात निर्णय दिला. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी माननीय सोनी यांनी निकाल देताना म्हटले की आरोपींविरोधात दाखल करण्यात आलेले कलम 341, कलम 188, राष्ट्रीय महामार्ग कायदा 1956, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 व 135 हे सर्व आरोप ठोस व संशयमुक्त पुराव्याअभावी सिद्ध होऊ शकलेले नाहीत. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की आंदोलनामुळे कोणालाही इजा झाल्याचा, सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण झाल्याचा एकही ठोस पुरावा सादर करण्यात आलेला नाही. तसेच घटनास्थळी असलेल्या स्वतंत्र व स्थानिक साक्षीदारांची चौकशीच करण्यात आलेली नसल्याची बाबही न्यायालयाच्या निदर्शनास आली. खासदार निलेश लंके यांच्या वतीने ॲडव्होकेट परिमल फोळे यांनी केलेल्या जोरदार युक्तिवादात जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाची कायदेशीर प्रसिद्धी झाल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 195 ची पूर्तता न करता IPC 188 अंतर्गत कारवाई करणे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे असल्याचे न्यायालयाने मान्य केले.